हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या शॉपिंग ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी बंद केलं होतं ऑर्डर, त्याच्यामुळे आता 2-3 दिवस शॉपिंगचे जे व्हिडिओ आहेत ना कमी येत होते. परत आता मी चालू केले तर बघा परत एवढे सारे आजचेच हे पार्सल आहेत, अजून यायचे बाकी आहेत. तर ह्याच्यामध्ये सगळं कॉटन फॅब्रिक आहे जे की मला लागणार आहे. तर म्हटलं चला जेवढे आहेत ना तेवढे ओपन करूया, बाकीची जेव्हाची तेव्हा. तर जेवढे आपल्याकडे पहिले आलेत ना त्यापेक्षा वेगळे फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हालाही लिंक शेअर करूया, कारण की थोडेसे चांगल्या क्वालिटीचे ह्यावेळी मी फॅब्रिक मागवलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे बघा, ही काय फ्री दिले का काय बघा फ्री गिफ्ट आहे याच्यावरती. तर हे रेयॉन फॅब्रिक आहे आणि आता मी रेयॉनचं मागवायचं चालू केले, कारण की रेयॉन कसं असतं कॉटन टाईपमध्येच असतं पण खूप मऊ आणि टिकाऊ आहे, लवकर खराब होत नाही. रेयॉनचा कपडा असतो ना थोडासा कॉटनपेक्षा महाग असतो. कॉटन जरी 350ला भेटलं तरी पण हेच 400-450 पर्यंत जातं 5 मीटर. तर बघा हे कपडा बघा किती छान आहे, आणि प्लाझो म्हणा कुर्ती म्हणा सगळंच खूप छान दिसणार आहे, कारण हे पूर्ण रेयॉन फॅब्रिक आहे. कलर प्रिंट सगळंच खूप जास्त छान आहे. तर बघा अडीच 2 पीस दिलेत. 5 मीटर मागवलं होतं मी, तर अडीच वेगवेगळे 2 दिलेत त्यांनी. सोबत हा कपडा दिलाय, कशाला दिलाय काय माहित नाही, पण एवढासा आहे. बरं आहे, माझा टॉप याच्यामध्ये रेडी होईल बघा. छोटा शॉर्ट टॉप मी याच्यामध्ये रेडी करेन माझ्यासाठी, किंवा मग फ्रॉक वगैरे छोट्या बेबीची. तर हे खूप छान आहे आणि ह्याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सगळ्या लिंक भेटून जातील. सगळे वेगवेगळे फॅब्रिक ह्यावेळेस मी थोडंसं मागवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून टिकाऊ निघावेत. ह्याच्या आधीचे आता मला तर काही कस्टमर सांगणार नाही की बाबा कलर गेला की टिकलं का नाही. आता मी विचारते काही ना जेवढ्याचं शक्य आहे तेवढा, की तुम्हाला कसं धुतलं का फॅब्रिक, कसं वाटलं वगैरे. पण आता सगळ्यांना तर विचारणं मला होणार नाही आहे आणि कुणी स्वतःहून सांगणार नाही, सगळ्यांना वाटणार हिला वाईट वाटेल. तर जे कोणी व्हिडिओ बघताय ना, तुम्हाला जर माझ्याकडचं फॅब्रिक थोडंसं जरी वाटलंय की बाबा क्वालिटी एवढी, म्हणजे मी क्वालिटी बघून शिवते, पण तुम्हाला वाटलंय की थोडं खराब निघलंय तर मला लगेच सांगा, जेणेकरून नेक्स्ट टाइम मी ते मागवणार नाही. कारण दिलं तर चांगलंच द्यायचं, नाही तर मग न दिलेलं परवडलं. त्यानंतर हे वाला आहे, तर हे पण पहिलं आलेलं होतं. हे बघा हे पण बरं आहे, पण एवढं असं काही टिकाऊ नाही आहे, कारण की ह्याचं जे खराब होतंय खूप गोळ्या येतात, लवकर गोळ्या येत आहेत त्याला. त्याच्यामुळे कॉटन फॅब्रिकचा काही एक फायदा नाही आहे. त्यापेक्षा ते रेयॉन वगैरे बाकीचे परवडले. कॉटन फक्त कडक कॉटन तर ना कधीच घ्यायचं नाही, कडकवालं कॉटन. तर हे फ्लिपकार्टवरून मी घेतलंय बघा. शॉर्ट पॅन्ट घेतलेले आहेत, बघूयात कसले आहेत. तर हे बघा असे शॉर्ट पॅन्ट आहेत. ह्या मी माझ्या स्वतःसाठी घेतलेल्या आहेत शॉर्ट पॅन्ट, कारण की जरी मी व्हिडिओमध्ये नसेल ना तरी मग गरमी खूप होते, त्याच्यामुळेच नाईट वेअरला वगैरे मी ह्या घेतलेल्या आहेत. छान आहेत, मी अशा यूज करते. फक्त मी व्हिडिओमध्ये वगैरे आपलं नाही यूज करत, दिवसभर कोणीच नाही, संध्याकाळी आपलं झोपताना वगैरे असं. त्यानंतर पुढचं आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे, हा ह्याच्यामध्ये दुपट्टा आहे. तर आपल्याकडे एक ड्रेस शिवायला आलाय, तर त्यांना त्याच्यावरती दुपट्टा पाहिजे होता, तर मी हा दुपट्टा घेतलाय बघा त्यांच्यासाठी. बघूयात कसा आहे. तर एक नंबर क्वालिटी आहे दुपट्ट्याची. 150 रुपयाला भेटला, पण क्वालिटी छान आहे बघा, किती मस्त वाटतोय. जसा दाखवला तर तसा जॉर्जेटमध्ये आहे हा कपडा. थोडासाही हलकं वाटतंय पण टिकाऊ आहे, चांगला आहे. मेन म्हणजे बाजूनी पूर्ण लेस लावून दिली, छान वाटतोय. आणि हा मेन लहान मुलीसाठी आहे, लहान मुलीसाठी. तर तिच्या मापाचा आहे बघा, छान आहे दुपट्टा. ह्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. छान छान दुपट्टे भेटतात ऑनलाईन. तर 130 का 140ला पडलाय. बाहेर घेतला असता तर कमीला भेटला असता, पण एवढं मॅचिंग कलर शोधत बसणं पॉसिबल नाही, कारण ड्रेसवर मॅचिंग मी तो घेतलाय, तर त्याला एकदमच मॅचिंग शोधा हे सगळं होणार नाही, त्यामुळे. त्यानंतर पुढचं आहे ज्याच्यामध्ये ही लेस आहे, तर ही थोडीशी अर्ध्या इंचाची लेस आहे. माझ्याकडे जी आधीची आहे ना ती 1/2 इंचाची होती, तर म्हटलं अर्ध्या इंचाची घेऊया, कारण मला रुद्रसाठी शॉर्ट पॅन्ट शिवायची आहे, त्याच्याकडे पॅन्टच नाही शॉर्ट. तर मग त्याच्यासाठी घेतलंय. जे 1/2 इंचाचं आहे ते लावल्यानंतर थोडं पलटी पडतंय ते, तर म्हटलं अर्ध्या इंचावाला लावते. 1 इंचावाला आहे, पण 1 इंचावाल्यानं मग रुद्राच्या कमरेला खूप दुखतंय, तर म्हटलं हे वालं लावते त्याच्या पॅन्टला. हे बघा छान वाटतं हे वालं, पण हे पण मला लहान वाटतं थोडंसं, याच्यापेक्षा मोठं पाहिजे होतं असं माझं मत आहे. तर बघू आता काय होतंय. क्वालिटी चांगली आहे पण इलास्टिकची, पण थोडं मोठं पाहिजे होतं याच्यापेक्षा. त्यानंतर पुढचं, तर हे सुद्धा रेयॉन कॉटन मिक्स आहे बघा, रेयॉन कॉटनमध्ये जातं हे. तर बघते ओपन करून कसं आहे. मला तर कॉटनवरचा भरोसाच उठलाय, काय चांगले येत नाही कॉटनमध्ये. येत
मस्त आहेत, असं काही नाही की चांगले येत नाही, पण काय काय अजिबात चांगले येत नाहीत. तर हे वाले असं आहे बघा, चांगलं वाटतंय हे. तर एका ताईने मला चांगली आयडिया दिली की थोडंसं धुवू आणि त्याच्यानंतर वापरून बघ. तर फॅब्रिक चांगलं वाटतंय, पण बिना अस्तर अजिबात चालणार नाही, याला अस्तर लावावं लागणार आहे. आणि मी थोडंसं इकडच्या कोपऱ्याने धुवून बघते हे, कारण हे दिसायलाच फक्त असं चांगलं दिसतं, नंतर धुतलं ना खराब होतंय. दिसायला सुरुवातीला चांगलं वाटतंय, तर त्याला मी थोडंसं एका कोपऱ्याला धुते, नंतर वापरून बघते, नंतर त्या ताईनं सांगते की असं असं आलंय. नाहीतर उगाच एवढं पैसे घ्यायचं. आता कॉटन कुर्तीचे मी 600 रुपये घेते, तर 600 रुपये घ्यायचे, मग क्वालिटी पण चांगली पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे, त्यावेळेस पूर्ण सगळे फॅब्रिक मी वेगवेगळे घेतले, तर हे जरा आहे बरं आहे, जाडजूड वाटतंय. तर हे बघा, हाय थोडं बरं वाटतंय हे, पण आता धुतल्यानंतर काय माहित, असं दिसताना तर बरंच दिसतंय. तर ते दोन्ही पण मी धुते सुरुवातीला, नंतरच ट्राय करते. त्यानंतर आपले लेसची आपली पार्टीवेअर साडी ड्रेसमध्ये जाते ना, ते वाली लेस आहे. हाय बरे, ही लेस आहे. त्याच्यानंतर पुढचं, तर आता मी ठरवलंय की घ्यायचं तर बघा, चांगले महाग ड्रेसची किंमत हा जर आपण जास्त ठेवू, पण घ्यायचं तर चांगलाच कपडा, हलका अजिबात घ्यायचा नाहीये. तर ही साडी सुद्धा 600ला भेटते, पण ही पण एवढी काय अशी मला क्वालिटी वाटत नाही बरं का. बऱ्यापैकी क्वालिटी आहे, पण इतक्या पण अशी काय ही नाहीये. तर हे बघा, असे तसं बऱ्यापैकी आहे, टिकायला पण बऱ्यापैकी चांगला आहे, पण 2-3 टाइम यूजच आहे, जास्त असंही वाटत नाही मला. पण बरे आहे, ही छान वाटतोय पिंक कलरचा. त्यानंतर पुढचं आहे, तर ह्याच्यामध्ये पण फॅब्रिक आहे, जॉर्जेटचं फॅब्रिक आहे. आणि ह्या आहेत युरोपवरून काय लंडनवरून आहेत, त्या त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी येणार आहेत, आणि त्यांना हळदीसाठी पाहिजे होता जॉर्जेटचा पर्पल कलरचा वन पीस पाहिजे त्यांचा. तर हे बघा, एक नंबर असं जॉर्जेट फॅब्रिक आहे. कॉटन कुर्तीपेक्षा ना अशा परवडलं, ह्याचा कलर जात नाही, हे खराब होत नाही. जॉर्जेट म्हणा, क्रेप म्हणा, हे कपडे खराब सुद्धा होत नाही. आणि बघा 5 मीटर आहे. आता त्यांचा बघू आपण ह्याच्यामध्ये वन पीस कसा रेडी होतोय. तो फुल लॉंग वन पीस आहे त्यांचा. हळदीसाठी त्यांना तो स्पेशल डान्स करण्यासाठी वरातीत घ्यायचा होता. त्यांनी मला तिकडनं म्हटलं माझा करून ठेव, मी आली की मला कपडे घ्यायला वेळ भेटत नाही. त्यानंतर हे सुद्धा कॉटन फॅब्रिक आहे, पण हे चांगलं आहे. याचा फर्स्ट टाइम कलर जातो, पण क्वालिटी चांगली आहे ह्याची. ही थोडंसं महाग आहे, पण हे बघा 400ला 3च मीटर भेटतं. त्यानंतर हे वाला पुढचं, तर हे ऑलरेडी आले आपल्याकडे. तर हे अजिबात सुद्धा चांगलं नाही, अजिबात बघा एकदम खराब. ह्यातलं माझ्याकडे ऑलरेडी आलं होतं, पण ते चांगलं होतं, एवढं असं काही खराब नव्हतं ह्याचं. हे नाही चांगलं. त्यानंतर याच्यामध्ये तर पार्टीवेअर साडे सगळ्यात शेवटचं. तर बाकीच्या दुपारनंतर येतील, मग तेव्हाच आपण ओपनिंग करूया त्याचं. तर हे वाला आहे, हे पण मी पहिलं घेतलेलं आहे, पण चांगलं आहे क्वालिटीची. कॉटनचंच आहे, पण चांगलं आहे, बऱ्यापैकी चांगली क्वालिटी आहे. असं जरा चांगल्या क्वालिटीचा कपडा असेल तर बरं वाटतंय, ड्रेस शिवायला पण बरं वाटतंय सगळ्यालाच. ह्या हा जो ज्या ताईनं दिलता त्यांनी सांगितलं मी धुतलाय, माझा अजून काही खराब झालेला नाहीये, त्याच्यामुळे हा मी रिपीट घेतलाय. तर आता बघू त्यातले मी थोडेसे धुवून बघते की 2-3 असे काय खराब वगैरे निघतायत का. त्यानंतर मग त्यांना तसं सांगते की बाबा हा खराब आहे, तो खराब आहे. तर चला आता बाकीचे पार्सल दुपारी येतील, मग तेव्हाच आपण ते ओपनिंग करूया त्याचं. तर काल नंतर ना व्हिडिओ शूट करणं झालं नाही, तर आज आले तर राहिलेले व्हिडिओ तर मी भरपूर ओपन करते. तर ही रेड कलरची पार्टीवेअर साडी आहे बघा, मरूम मध्ये जाते, रेड शेडच आहे, पण खरंच खूप सुंदर दिसतोय ह्याचा सुद्धा. त्यानंतर ह्यामध्ये पण दोन्ही पार्टीवेअर साड्याच आहेत. त्याच्यानंतर पुढचं, तर ह्यामध्ये पण पार्टीवेअर साड्याच आहेत. कारण की ना मागच्या 2 आठवड्यामध्ये पार्टीवेअर साड्या स्टॉकमध्येच दाखवत नव्हतं, त्यामुळे मला मिळतच नव्हत्या. आणि माझ्या आता इतक्या लेट पाठवल्या त्यांनी पार्टीवेअर साड्या. त्यानंतर हे फॅब्रिक आलंय ज्याची कुर्ती शिवायचे, बघूयात कसं आहे. तर बघा
छान आहे, मस्त आहे. क्रेप फॅब्रिक आहे हे पण. त्यानंतर ही वाली ग्रीन साडी आहे जी आपल्याकडे आधीच आलेली आहे. ही आधीच आपल्याकडे पहिलीच आलेली आहे ग्रीन साडी. त्यानंतर पुढचं आहे हे व्हाईट फॅब्रिक. तर हे व्हाईट फॅब्रिक बघून इतक्या जणांनी हा तो ड्रेस ऑर्डर केला ना, पण हे फॅब्रिक येतच नाही लवकर, 20 दिवस लागतात. 4 फेब्रुवारीला मी हे बहुतेक ऑर्डर टाकली होती ह्या फॅब्रिकची. तर मला ते आज झालंय बघा, किती लेट आलंय. तर बघा छान असं हे फॅब्रिक आहे आणि दिसायला पण छान आहे. सोबत याचा कलर वगैरे जायचा पण प्रश्न नाही, कारण व्हाईट कलरचा आहे आणि मस्त वाटतं हे बघा, छान वाटतंय. त्यानंतर पुढचं आहे तर याच्यामध्ये किती आहेत नेमकी, त्यामध्ये हे काय मला वाटतं हे एकाच कस्टमर कडे झाली का काय सगळ्याची ऑर्डर बघते. तर हे पण क्रेप फॅब्रिक आहे बघा. पण हे इतकं कमी का वाटतंय मला, खूपच जास्त कमी वाटतंय. याचा ड्रेस तरी बनेल ना, फॅब्रिक तसं चांगलं आहे पण खूपच कमी वाटते. बघते एवढं कसं काय कमी आहे ते. त्यानंतर पुढचं आहे, थांब ऋतू साईडला सर. त्यानंतर हे नेटचं फॅब्रिक आहे बघा, व्हाईट कलरचं नेट आहे. तर हे मी म्हटलं होतं ब्लाऊजसाठी घ्यावं, ब्लाऊजच्या ज्या बाह्या आहेत ना आपला पांढरा ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी घ्यावं असं ठरलंय, वाटत होतं. तर बघू आता. रुद्र उठ की, कपडे खराब होत आहेत. त्यानंतर पुढचं तर अजून एक चांगली मागच्या वेळेस आपण घेतलेली त्याच्यापेक्षा महागडी साडी आपल्याकडे आलेली आहे. तर बघू पहिल्यांदा ओपन करून कशी आहे. तर हे बघा, मागची घेतली होती ना, मला वाटतंय काहीतरी 1600-1700ची होती, पण मी फर्स्ट टाइम घेतलेली तर मला 1200ला पडली होती. पण आता नाही ती साडी 1200ला. त्याच्यानंतरची आता ही मी घेतलेली आहे. तर ही आपण पहिलं ओपन करूया. तर ही 1500ला पडली मला, म्हणजे एक्झॅक्ट 1500लाच मी घेतलेली आहे. तर पहिल्यांदा मी बघते ओपन करून. अशी साडी आहे सेम पहिली होती ना तशीच आहे, पण हा कलर काय खास नाही. पहिलीचा कलर मस्त होता, हिचा काय एवढा खास वाटत नाही मला कलर. साडी चांगली आहे पण कलर नाही मला एवढा काय खास आवडला याचा बघा ना. तर आतमधून पण भरीव साडी आहे बघा, अशी काय हलकी नाहीये. फक्त याचं जे काट आहेत ना ते थोडेसे शेवट आहेत. तर आता काय करावं, हिचा शिवावा का ड्रेस का. तर बघा ही अशी साडी आहे. तर नाही आवडली मला काय जास्त. बघू आता त्यांना सांगते की अशी आली काय करू. फॅब्रिकच आहे, जास्तीत जास्त फॅब्रिकच आता येत आहेत, कारण की सगळ्यांना फक्त कुर्तीच पाहिजेत कॉटनच्या घालण्यासाठी. तर हे बघा, हे वाला असं फॅब्रिक आलेलं आहे. खरं तर फॅब्रिक तसे चांगलेच आहेत, मिशोचे फॅब्रिक खराब आहे असं मी म्हणत नाही, फक्त क्वालिटीचा इश्यू होतो. क्वालिटी अशी कमी जास्त अशी होते. आता हे पण बघा, याची प्रिंट इतकी छान आहे. पण आता हे बिना अस्तरचं शिवता येणार नाही, कारण ह्याला अस्तरच लावावं लागेल. बिना अस्तरचा होणारच नाही, थोडा ट्रान्सपरंट असा दिसतोय बघा. ह्याला अस्तर लावूनच शिवावं लागेल. त्याचं ओपन करते. याच्यामध्ये लेस घेतली मी, कारण एका ताईंची पर्सनली त्यांची डिमांड होती की त्यांच्या मुलीच्या जॅकेटला लेस लावून जॅकेट कम्प्लीट करायचं आहे. तर म्हटलं चला घेऊया. स्काय ब्ल्यू पाहिजे होती लेस, तर बघा कोणत्या कलरची आलेली आहे आणि ती कशी आली. तर बघा ब्ल्यू अजिबातच वाटत नाही. लेस चांगली आहे बघा, लेस चांगली आहे पण ब्ल्यू कलर अजिबात वाटत नाही, कारण मी त्या दिवशी जी पैठणी ती होती ना सेम तीच साडी त्यांनी सिलेक्ट केली फ्रॉक आणि जॅकेटसाठी, पण ही लेस नाही त्याच्यावरती मॅच होत. त्यामुळे आता बघू, हिला रिटर्न करावी लागेल आणि मॅचिंग मिळते का बघूया. पण क्वालिटी लेसची खरंच एकच नंबर क्वालिटी आहे. दुकानात अशी एवढी स्वस्त लेस भेटत नाही एवढ्या कमी किमतीमध्ये. गप ना रुद्रा. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये पण फॅब्रिक आहे, क्रेपचं आहे पण. क्रेपचं फॅब्रिक ना सगळ्यांना वाटतं की क्रेपचं फॅब्रिक म्हणजे खराब असतं. तर मी आता शिलाई काम करते, माझ्या दृष्टिकोनात म्हणजे माझ्या दृष्टीने बघायचं झालं ना
तर क्रेपचंच चांगलं आहे, कारण कॉटनची कपडे ना तुम्ही किती पण भारीतला कपडा घ्या कॉटनचा तरी ते पांढरे पडणार, त्याचा कलर जाणार, पण ह्याचा नाही कलर जातो, नाही प्रिंट खराब होते आणि हलका फुलका असतं. असं मला वाटत नाही की गरम वगैरे होतं याच्यातून, कारण मी स्वतः पण यूज करते. बघा माझा स्कर्टसुद्धा हा सेम त्याच फॅब्रिकमधला आहे, पण मला छान वाटतोय. त्यानंतर पुढचं आहे आणि हा ड्रेस मी कमेंटच्या डिमांडवरती घेतलेला आहे की मला बघायचं होतं. माझा जो ड्रेस होता ना बटरफ्लायचा त्या दिवशी जो टाकला त्याची किंमत मी ठेवली होती 1000 रुपयाची, कारण की माझ्या साईजचा जरी ड्रेस शिवायचा म्हटला तर 3 मीटर फॅब्रिक लागतं आणि 3 मीटर फॅब्रिक मला 400 450च्या दरम्यान भेटत होतं तेवालं. आणि त्याच्यामध्ये मग नंतर अस्तर आला, कॉटनचा अस्तर 3 मीटर, 2 तरी पकडून चालू माझ्या साईजला, आणि त्याच्यामध्ये क्रेपचा 2 मीटर आणि कॉटनचं 1 मीटर असं 3 मीटर फॅब्रिक आलं, अस्तर आलं. त्यासोबत त्याच्यामध्ये मेहनत तर आहे, शिलाईसुद्धा आहे आणि कुरिअर चार्ज सगळं होतं त्याच्यामध्ये. सगळं असताना मी त्या ड्रेसची किंमत 1000 रुपये ठेवली होती. बऱ्याच जणांनी मला डायरेक्ट मेसेज केले की बघ तू जी कुर्ती म्हणतीस ना सेम टू सेम कुर्ती मिशोवरती 500 रुपयाला भेटतील, तू डबल रेट लावला वगैरे. मला वाईट वाटलं कुठेतरी, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण घेऊन बघूया की माझी कुर्ती मलासुद्धा म्हणजे इतक्या जणांनी मला मेसेज केले ना, इतक्यांना ते ड्रेस आवडला होता की मला किती जणांनी मेसेज केले 500, तर इतक्या जणांनी मला त्याच्यावरती मेसेज केले ना की तू 500चा ड्रेस 1000ला कसं काय लावते बघ. तर बऱ्याच जणांनी मला ह्या ड्रेसची लिंक शेअर केली होती. तर म्हटलं चला आपण बघूयात, म्हणजे चांगला असेल तर मला सुद्धा रिसेलिंगसाठी मी हे प्रोडक्ट घेऊ शकते असं माझं मत होतं की मी जे शिवून 1000 त्याची किंमत ठेवली तेच जर मी रिसेलिंगमध्ये सेम जर मला तसा ड्रेस भेटत असेल तर रिसेलिंगमध्ये आपण 600 रुपये जरी ठेवले 500ची 100 वाढवून तरी सुद्धा आपल्याला फायदा आहे की असं माझं म्हणणं होतं. तर म्हणून मग मी मागवला. तर बघूयात आता आपण की कसं आहे याची क्वालिटी आणि माझ्या ड्रेसमधील ह्याच्यामध्ये काय बदल आहे ते पण बघूया. तर बघा फोटोमध्ये दिसतं तसं सगळं नसतं, ड्रेस अगदी सेम टू सेम आहे. बघा बाहेरला सुद्धा फ्रिल मी जशी लावली तशीच त्यांनी फ्रिल लावलेली आहे, सोबत पुढे चौकोनी गळा दिलेला आहे, ड्रेस असायला जसाच्या तसा आहे. आता हा 500 रुपयाला असण्याचं कारण तुम्हाला सांगते, कारण की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अस्तर नाही आहे, ना आतमध्ये ना घेऱ्याला, नाही हा कॉटनचा कपडा आहे. आणि माझा जो ड्रेस होता त्याचं प्युअर हँडवर्क केलेलं बटरफ्लाय होतं, जे की ह्याचं छापलेले बटरफ्लाय आहेत. बघा तुम्हाला दिसतच असतील हे छापलेले बटरफ्लाय आहेत, आणि माझेवाले होते ना ते हँडवर्क केलेले बटरफ्लाय होते. तर खूप फरक आहे त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये खूप म्हणण्यापेक्षा खूप जास्तच फरक आहे असं मी तरी म्हणेल. कारण बघा हा कपडा बघा, आता हे काही दिसायला वाईट आहे असं अजिबात नाही आहे, चांगलंच आहे. पण कसं आहे हा 550ला आहे ऑनलाईन मिशोवरती, मी स्वतः 550ला घेतलेला आहे. सेम टू सेम साईडला तुम्हाला दाखवते मी फोटो. पण दोन्हीमध्ये फरक आहे का नाही आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की खरंच दोन्हीमध्ये फरक आहे का नाही ते बघायला. तर जाऊ द्या, सगळ्यांची डिमांड होती म्हणून मी हा ऑर्डर केला, पण नाही आहे. तरी मला जिनं माझ्याकडून घेतला होता ना, आरती नाव आहे तिला मी स्वतः सांगितलं की म्हटलं बघ मिशोवरती स्वस्त आहे, तू तिकडने कशाला 1000 रुपये घालवते. तर ती म्हटली की आहो मिशोची क्वालिटी नाही आहे चांगली, मी आधी पण घेतला होता मला नाही आवडला, तुम्ही एकदा शिवून द्या. कारण ती बँकेमध्ये जॉब करते, तर तिने आधी पार्टीवेअर घेतला होता, त्याच्यानंतर मग हा वाला घेतला आणि आता ती कुर्त्या शोधते. आणि कुर्तीसाठी माझ्याकडे जसं फॅब्रिक नाही, तिला जसं पाहिजे तसं, तिला एकदम थोडंसं असं प्लेन असं फॅब्रिक पाहिजे, मला तसं अजून मिळत नाही, नाहीतर तिची आपल्याकडे 3री ऑर्डर लगेच आली असती. तर चला जाऊ द्या, बघा क्वालिटी बघा माझी बघा आणि त्याची